काही वेगळंपणा आणल्याशिवाय तुमचं लैंगिक आयुष्य हे प्रत्येक दिवशी सुहाग रात्र होणारच नाही। तर जर प्रत्येक दिवशी जर तुम्हाला सुहाग रात्र मनवायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला वेगळेपणा नक्कीच करावा लागेल। इतकं प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि दोघांकडून जितका चांगला प्रामाणिक प्रयत्न होतो तेव्हा तो प्रयत्न जो असतो तो पुढच्या आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही। हळूहळू आपल्या पार्टनरचा पण इंटरेस्ट कमी होत जातो। नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपल्याला असं वाटत असतं की प्रत्येक रात्र आपली सुहाग रात्र झाली पाहिजे आणि मला पण असं वाटतं की या व्हिडिओद्वारा प्रत्येक रात्र तुमची सुहाग रात्र झाली पाहिजे आणि त्याच विषयावर आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा माहिती घ्यायचा प्रयत्न करूया। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। चांगले सायंटिफिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करून तुमच्या समोर एक ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून तुमचे काही कन्सेप्शन असतील काही मिसकन्सेप्शन असतील तुमचे किंवा तुमच्या पार्टनरचे ते दूर करण्यासाठी मी या व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण तुम्ही मदत करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की प्रत्येक रात्र तुम्ही सुहाग रात्र मानू शकता, कारण की ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशी लग्न झाल्यानंतर सुहाग रात्रीच्या दिवशी आपण जितकं प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि दोघांकडून जितका चांगला प्रामाणिक प्रयत्न होतो तेव्हा तो प्रयत्न जो असतो तो पुढच्या आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही। हळूहळू आपल्या पार्टनरचा पण इंटरेस्ट कमी होत जातो आणि हळूहळू आपलं पण इंटरेस्ट कमी होऊन जातो। तर यासाठी काय करावं लागेल, म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये काही ना काही नाविन्य आणल्याशिवाय, काही पोझिशन चेंज केल्याशिवाय, काही वेगळंपणा आणल्याशिवाय तुमचं लैंगिक आयुष्य हे प्रत्येक दिवशी सुहाग रात्र होणारच नाही। तर जर प्रत्येक दिवशी जर तुम्हाला सुहाग रात्र मनवायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला वेगळेपणा नक्कीच करावा लागेल। प्रत्येक वेळा पोझिशन वेगळी करा, प्रत्येक वेळा फोर प्ले मध्ये काहीतरी तुमच्या नॉलेजनुसार किंवा तुमच्या पार्टनरच्या इन्व्हॉल्वमेंटनुसार काहीतरी वेगळं पण करा। जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, ज्या दिवशी तुमचं लग्न झालेलं असतं दुसऱ्या दिवशी तुम्ही सुहाग रात्र मनवता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पार्टनरचं जितकं कॉपरेटिव्हनेस भेटत नाही, तर आता लग्न झाल्यानंतर आपल्याला वर्ष 2 वर्षानंतर तिचं कॉपरेटिव्हनेस चांगलं मिळतं आणि मिळालं पाहिजे, कारण तिला पण अनुभव आलेला असतो। होऊ शकतं ते पहिल्या दिवशी थोडी भिलेली असणार किंवा त्यामध्ये भीती असेल, दडपण असेल किंवा लग्नाच्या कार्यक्रमाचा थकवा असेल, तर त्याच्यामुळे पहिल्या दिवशी तुम्हाला साथ मिळाली नसेल, पण कालांतराने तुम्हाला तिची साथ चांगली मिळवावी लागते आणि तिची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला काही तयारी करावी लागतात किंवा ऑफिसमधून येता एखादा फक्त मोगऱ्याचा फुलाचा गजरा पण त्यासाठी आणला तर ती पण रात्र तुमच्यासाठी सुहाग रात्र ती बनू शकते। छोट्या मोठ्या थोड्याशा गिफ्ट द्यायच्या, छोट्या मोठ्या एकदम म्हणजे त्यांना म्हणजे काहीतरी आश्चर्यजनक काहीतरी त्यांना साहित्य द्यायचं आणि त्याच्यामुळं तिला नक्कीच तुमच्याबद्दल कुतूहलपणा वाटेल, आत्मता वाटेल आणि त्याच्यामुळे काय होतं तिचं इन्व्हॉल्वमेंट जे असतं ते जास्त करण्यासाठी तुम्ही त्यांना भाग पाडू शकता। तर मित्रांनो, जर तुम्हाला प्रत्येक रात्र जर सुहाग रात्र करायची असेल तर प्रत्येक वेळा तुम्ही स्वच्छ बेडरूम ठेवायला पाहिजे, स्वच्छता ठेवायला पाहिजे, लैंगिक स्वच्छता ठेवायला पाहिजे। तुम्ही बेडरूमवर जाण्याच्या अगोदर ब्रशिंग करायला पाहिजे, शेविंग करायला पाहिजे आणि त्यानंतर चांगले आपले जे वजाना किंवा पेनिस पार्ट जे असतात ते चांगले वॉर्म वॉटरने वॉश करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर निवांत बोलून चालून फोर प्ले करून जर तुम्ही कामकिडा करण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रत्येक रात्र तुमची सुहाग रात्र होऊ शकते आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही गोळ्या औषधाची गरज नाही पडणार किंवा अश्वगंधा शिलाजीतची गरज पडणार नाही। फक्त आणि फक्त तुमचं माइंड स्ट्रॉंग पाहिजे, तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे आणि तुमच्या पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यासाठी तुमच्यामध्ये कला पाहिजे। उगीच आपण बेडरूम मध्ये गेलं आणि काहीतरी किरकिरी करून टाकली तर तुमचा बेडरूमचा बिलकुल म्हणजे विचकावून जातो आणि त्याच्यामुळे आपलं प्रत्येक दिवस सुहाग रात्र जाऊन म्हणून आपण कामकिडा करू शकत नाही। तर मित्रांनो, छोट्या मोठ्या गोष्टी असतात लैंगिक आयुष्यामध्ये, या छोट्या मोठ्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर या छोट्या मोठ्या गोष्टीचं रूपांतर मोठ्या गोष्टीमध्ये होऊ शकतं आणि ते तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये पुढे चालून काही ना काही तुम्हाला आजार होऊ शकतं। मित्रांनो, माझा थोडक्यात सांगण्याचा अर्थ आहे की छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये, कारण या गोष्टी नाजूक असतात, थोडासा हँडल करायला तुम्हाला डेलिकेसी पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला जर प्रॉपरली हँडल जर करता आलं तुम्ही आणि तुमच्या पार्टनरला तर नक्कीच प्रत्येक रात्री तुम्ही सुहाग रात्र म्हणून नक्कीच एन्जॉय करू शकता आणि तोच तुमचा उद्देश पण असला पाहिजे। आठवड्यातून 2 वेळा करा, मी असं म्हणत नाही डेली करा, पण आठवड्यातून 2 वेळा प्लॅनिंग करून प्रॉपर वेने जर तुम्ही एन्जॉय केलं तर मला वाटतं हे 2 दिवस तुमच्या आयुष्याचे सगळ्यात सुखाचे दिवस राहिले पाहिजे। असं तुम्ही प्रत्येक वेळा विचार करून जर कामकिडा केली तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं घडू शकतं आणि ते तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या हातामध्ये आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो। धन्यवाद।